नमस्कार, मी आरजे बंड्या. घरच्यांना फसवून त्यांच्या विश्वासाला खड्ड्यात घालून त्यांना कळू नये म्हणून थोडा उशिरा सांगून ज्या माणसानं 3 दिवस नॉनस्टॉपला पोहे विकण्याचा प्रयत्न केला, विकले तर काही गेले नाही, त्यामुळे जो बिझनेस तिथं सुरू केला तो लॉसमध्ये गेला. पण तिथं तो हिम्मत नाही हारला. हर आदमी की एक कहानी होती है और वो कहानी शुरू होती है अपयशाने. कारण अपयश यशाची पहिली पायरी आहे. पण पोहे विकणारा हा जो माणूस आहे, पोहे जनरल पिवळट हिरव्या रंगाच्या मिरच्या त्याच्यामध्ये असतात आणि मिरच्यांचा हिरवा रंग हा जो आहे क्रोमाचा, आणि या पुण्यामधला अत्याधुनिक क्रोमा स्टुडिओ ज्यानं बनवला आहे तो दिनेश पवार D7 फिल्म्स अँड मीडियाचा मालकर्ता आहे. आणि योगायोग बघा, त्यानं हिरव्याच रंगाचा कुर्ताच घातलेला आहे. म्हणजे त्या पोह्यातल्या ज्या मिरच्या होत्या त्या मिरच्या त्याला प्रचंड लागल्या आणि तो पेटून उठला. आणि इथे आमची मैत्रीण आहे पायल जाधव अभिनेत्री, तिनं पिवळ्या रंगाचं वरतून ते श्रग घातलंय. त्यामुळे ही तेव्हापासूनची जी युती आहे म्हणजे पोह्याची आणि मिरचीची, तर ती आत्तापासून आवाज येते. हे सगळं घडलेलं आहे पण इंटरेस्टिंग आहे. सो आता अभिनेत्री पायल जाधव, आमचे मित्र, सिनेमाशी संबंधित असणारे दिग्दर्शक मयूरजी असतील आणि दिनेश पवार यांच्याशी आपण बोलूया. पायल, आज आपला मित्र एका नवीन क्षेत्रामध्ये पाऊल ठेवतोय असं मी म्हणणार नाही. सो आपला मित्र दिनेश पवार, त्यानं अर्थात 13 वर्षांपूर्वीच एक स्वप्न पाहिलं होतं आणि प्रत्येकाला असं वाटतं की मेरा एक केबिन हो, 3-4 लोक कामाला असावी, AC ऑफिस स्टुडिओ, लोक आए जाए, बात करे, मी मीटिंगला गेलो पाहिजे, लोक मीटिंगला गेले पाहिजे. स्वप्न आणि त्याचा प्रवास फार कठीण, फार अवघड. म्हणजे जसा मला स्ट्रगल करावा लागला कल्याणी नगर टू ताथोडीला यायला, सेम स्ट्रगल आहे. पण 13 वर्षांचा आहे तो दिनेशनं पूर्ण केला असताना मूर्त स्वरूप आलेला आहे. आज उसकी एक जगह उसने बनाई है जी आपल्या एक्झॅक्ट समोर आहे. सो कसं पाहते तू या प्रवासाला? पायलची आपण बोलले आणि मग नंतर मयूरशी पण बोलूया. मला डीपी आठवतोय तो म्हणजे नाटकाच्या तालमीतला, आणि तेव्हापासून नाटक तेव्हापासूनच तो नाटक आणि फुल एनर्जेटिक माणूस. मी कधीच त्याला असं खूप लो एनर्जी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे माझ्यासाठी हे शॉकिंग अजिबातच नाही. हे तर आम्हाला कायमच माहिती होतं की फॅसिलिटी करणार, आणि त्याच्यात बायकोची पण खूप चांगली साथ आहे त्याला. आम्ही पहिल्यांदाच भेटतोय, अर्थात मी तर कोणी डिनाय नाही करत ना, तर ती बोलावी लागते कारण बाबा समोर बसलेले. पण कष्टाळू तर आहेच आहे तो, सगळ्याच म्हणाले असते. पण छान वाटतंय. कष्टाळू असं कोणी म्हणालच नाही. नाही का? नाही, हार्ड वर्किंग आहे, मेहनती असं म्हणाले. कष्टाळू हा शब्द तुझ्याच तोंडून ऐकायला इतका छान वाटला. येस. पण जशी पायल अत्यंत गुणी अभिनेत्री, तसंच आमचा अत्यंत गुणी मित्र आहे. आणि अर्थात त्याच्या संघर्षाबद्दल काय बोलायचं, आपण पाहत आलोय, आपण त्याचा एक भाग होतो, त्यामुळे आपल्याला विशेष नवल वाटत नाही. लोकांना ऑफिस बिफिस झालं, बडा आदमी बन गया. सुरुवात आहे ही सुरुवात आहे. आणि मला एक सांगा, मला फोटोशूटला एक आता हक्काची आणि बिलकुल फोटो काढा. पण तुला म्हणजे जमेल ना एवढ्या लांब? हो का? तुझ्या व्यस्त शेड्यूल मधून डिस्काउंट मिळणार? डिस्काउंट फुकट आहे, आपल्याला फुकट आहे. सो मयूर काय सांगशील? म्हणजे हा गौर से देखिए, इस शख्स को 3 दिन जो पोहे नहीं बिके वो इसने खाए हैं पार्टी के तौर पर. कसं वाटतंय आज स्टॉप वरचे पोहे, ते इतकं मोठं ऑफिस, बाजूचा एक हॉल, तिकडे उत्तम मेन्यू, हा प्रवास आपल्या मित्रांना केलेला आहे. खूपच बघितलंय दिनेशला खूपच हार्डवर्किंग आहे. काही ठरवण्याच्या दृष्टीने खूप भारी वाटतं. अजून बघायला आवडेल. आय थिंक लवकरात लवकर पुढच्या 10 वर्षांमध्ये तुम्ही अजून एक 5-7 हजार स्क्वेअर फूटचा मोठा स्टुडिओ करून मला पुण्यामध्ये ऍटलिस्ट VFX मधलं काम करायला अजून सांगितलं. म्हणजे फार वेगळंच मत आहे. कलाकार म्हणून तुमचं मत अतिशय वेगळं आहे. मी आत्ता काही लोकांकडनं कमिटमेंट घेतलेली आहे, की त्यांच्याकडनं असं वधवून घेतलेलं आहे की येत्या काही वर्षात D7 फिल्म्स अँड मीडियाचा स्टुडिओ हा यशराज स्टुडिओ इतका मोठा. मैं क्या बोल रहा हूँ, अगर मैं सचिन तेंदुलकर बनना चाहता हूँ तो मैं विराट कोहली तो बनेल. हाँ, त्यापेक्षा तुम्ही दिनेश पवार बनवा, अजून चांगलं. नाही, मी उदाहरण हे आर्टिस्ट लोकांना दिग्दर्शक, आणि वी आर नॉट दिग्दर्शकाचे ऍक्टर ऍट ऑल, आम्ही आमचंच करणार. पण मुळात ही यानं कमावलेली माणसं आहेत. सिरियसली यानं कमावलेली माणसं आहे, ही याची श्रीमंती आहे. बाकी आमच्या ह्या कॅज्युअल गप्पा आहेत, याचा या व्हिडिओशी काही संबंध नाही. पण जेव्हा कधी कामाचा खूप ताण असेल, प्रेशर असेल, तेव्हा हा जो व्हिडिओचा कट आहे तो मी बाजूला ठेवून बघणार आहोत.
आम्हाला रिलॅक्स वाटेल. बाकी या संपूर्ण फिल्मशी म्हणजे जो D7 फिल्म्स अँड मीडियाच्या उद्घाटनाच्या फिल्मशी काहीही संबंध नाही, निरर्थक आहे हे सगळं. पण मयूर, पायल, इकडे शर्विन शुभेच्छा देण्याकरता इथे आला आणि आपण खरंच खूप लांबून आलो. कारण आपल्या दोस्ताचा प्रवास पण खूप लांबचा आहे, त्यासाठी आपण लांबचा प्रवास एकदा तर करू शकतो. सुखकर होत आणि अफलातून त्याला पार्टनर कशी मिळेल? पार्टनर उठतं आणि बसतं बस असा विषय माहिती नाही तुला? नादच नाही. म्हणूनच हे आहे. करेक्ट आहे, करेक्ट आहे. त्यामुळे मला आजपर्यंत आयुष्यामध्ये तू डेलिबरेटली घेतलं का डेलिव्हरी काय घेतलं आयुष्यामध्ये विषय आलास. आयुष्य का डेलिव्हरी मी असंच बोलतो. ठीक आहे. मला नाही बोलतायत विषय आयुष्य असं नाही बोलतायत मला. आयुष्य म्हणजे आयुष्य, विषय म्हणजे विषय. काय अजून काय षटकोन विटकोन काय चाललंय तुझं? एनिवे पण विषय असा आहे. पण विषय हायलाइट करतोय. काय हायलाइट? अरे शो असाच म्हणतात. ठीक आहे, संपलाय त्याचा आता. हे चार कर आवर. तू 10 सिनेमे कर, एका इंटरव्ह्यू येणार नाही. अरे तुला लाज. डायरेक्ट धमकी डायरेक्ट धमकी तू पाहिजेच म्हणते. तुझ्याशिवाय पाण्यात हलत नाही मराठीमध्ये. हो ना. असं कसं? तू शो म्हणलं तर शो म्हणलं. इंटरव्ह्यू पाहिजे. नाही बरं, विषय झालं, आयुष्य झालं, समाधान, आपल्याच आईच्या भाषेची वाट झालं. एनिवे पण जसं आपण म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, तशी स्त्री माधुरी वहिनी आहे. पण या दोघांवरती आशीर्वाद हे दीपीच्या आईबाबांचा आणि माधुरी वहिनीच्या आईबाबांचा आहे. आणि गोड मुलगी म्हणजे ती खऱ्या अर्थानं लक्ष्मी रूपाने आहे. सो हे सगळं वैभव उभं केलंय, पण ते सांभाळणं, ते वाढवण्याची जबाबदारी आम्ही सगळे अशीच धमाल मस्ती मजा करत राहू. कशाशी काही संबंध नसताना आम्ही ह्या ज्या फार सुंदर वाक्य आहे ते प्रोफेशनलची फालतुगिरी आम्ही केलेली आहे. त्यानंतर खऱ्या अर्थानं शुभेच्छांकडे वळूया. मी रिक्वेस्ट करीन माझी मैत्रीण, डीपीची मैत्रीण, आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री पायल जाधव हिला की तिनं डीपीला त्याच्या या नवीन वेंचरसाठी शुभेच्छा द्या. नमस्कार, माझं नाव पायल जाधव. दिनेशला मी खूप आधीपासून ओळखते आहे आणि मी म्हटलं तसं तो खूप कष्टाळू आहे आणि मला अजिबात आश्चर्य वाटत नाही की त्याने जे एवढं मोठं ऑफिस घेतलंय. कारण आधीपासूनच तो तसा एनर्जेटिक आणि एक लक्ष ठेवून काम करणारा, ध्येय ठेवून काम करणारा व्यक्ती होता. आणि आता बहिणींची साथ त्याला खूप चांगल्या पद्धतीने आहे. आई वडिलांनी अर्थात त्यातला खूप सपोर्टही केलेला आहे त्या काळात आणि आम्ही कायम त्याच्याबरोबर असणार आहोत. आणि त्याला खूप खूप शुभेच्छा ह्यासाठी. पण माझं डिस्काउंट ठरलेलं आहे, लाईफ टाईम मेंबरशिप आहे. फुकट आहे डिस्काउंट काय? फुकट आहे ऍक्च्युली, फक्त ते नको सगळ्यांना कळायला म्हणून. नाही तो ठराविक लोकांना फुकट देतो. ठराविक, सो त्या ठराविक लोकांमधली मी आहे, त्यामुळे त्याला ठराविक आणि खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी मयूर करंबळीकर. खरंच दिनेशला शुभेच्छा. कारण की तिचा प्रवास बघितला, अजून खूप मोठा प्रवास. ऑलमोस्ट तिनं सगळं बोलून क्लिअर केलं, त्यामुळे नवीन असं काय राहिलं नाही. शुभेच्छा राहिल्या. तर खरंच मनापासून शुभेच्छा की असा तुझा प्रवास अजून मोठा अजून मोठा आपण एकत्र असं ओपनिंगला बोलू. तुम्ही जर तो MS धोनी द अनटोल्ड स्टोरी हा सिनेमा पाहिला असेल, नीट पाहिला असेल, तर महेंद्रसिंग धोनी जेव्हा पहिल्या मॅचमध्ये परफॉर्मन्स करतो की कुठल्या तरी टुर्नामेंटमध्ये परफॉर्मन्स करतो आणि तो वडिलांना फोन करतो आणि वडिलांना फोन, व्हेरी इमोशनल सीन, वडिलांना फोन करतो आणि तो एक प्रश्न विचारतो की पापा खुश तो आहे ना आप? तर तेव्हा त्याचे वडील त्याला म्हणतात की जी बेटा अपने गलत होने पर हम खुश हैं. कारण त्याला वडिलांनी नोकरी करायला लावलेली असते, पण तो आता क्रिकेटच्या वेडानं झपाटलेला असतो. सो इथे पण एक व्यक्ती बसली आता, दिनेशचे बाबा, आणि त्यांनी त्याला खरं तर प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला. पण एक इच्छा असते की आपला मुलगा इंजिनियर आहे, त्यांनी कुठेतरी नोकरी करावी. सर्वसामान्य मध्यमवर्गीय मानसिकता ही आहेच. पण आज त्यांनाही तसंच वाटत असेल की हा दिनेश अपने गलत होने पर मैं बहुत खुश हूँ. थँक्यू सो मच. धन्यवाद.